मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शिवाजी पार्कात ध्वजवंदन करण्यात आलं। ठाण्यात शिंदे तर पुण्यामध्ये अजित पवारांनी ध्वजवंदन केलंय। त्यामुळे राज्यातील या प्रमुख 3 नेत्यांनी आज 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं ध्वजवंदन केलेलं आहे। मुंबईच्या शिवाजी पार्क या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते ध्वजवंदन झालं। एक जगातील महत्त्वाचा देश, महत्त्वाची अर्थव्यवस्था म्हणून आज भारताकडे पाहिलं जातं आणि हे सगळं आपण या ठिकाणी करू शकलो याचं एकमेव कारण आपल्या भारताची लोकशाही आणि भारताचं संविधान आहे। आजचा दिवस हा आपल्या लोकशाहीचा उत्सव आहे। ज्या संविधानाने आपल्याला अधिकार दिले, ताकद दिली, त्या संविधानाचा आणि भारत मातेचा जय जयकार करण्याचा हा दिवस आहे। संविधानामुळे प्रत्येक भारतीयाला न्याय, अधिकार आणि स्वातंत्र्य मिळालं। प्रजासत्ताक या शब्दाचा अर्थ प्रजेची, नागरिकांची सत्ता। प्रजासत्ताक शब्दात आधी प्रजा येते आणि मग सत्ता, हे आपल्याला कधी विसरता येणार नाही। सत्ता संघर्ष, राजकारण यापेक्षाही राज्य, देश आणि समाज मोठा असतो, ही शिकवण आपल्याला मिळालेली आहे। AI टूलचा वापर करून गतिमान प्रशासन देणारा ठाणे हा आघाडीचा जिल्हा ठरतोय। प्रशासनातील ही गतीच सामान्य माणसाचा विकास साधणार आहे। मला सांगताना अभिमान वाटतो की ठाणे जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न आज राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त आहे। त्यात आपल्याला आणखी भर घालायची आहे। हे माझं सरकार आहे असं शहापूरचा शेतकरी असो, अंबरनाथचा कामगार असो किंवा ठाणे शहरातला मध्यमवर्गीय नागरिक असो, त्याला प्रत्येकाला वाटलं पाहिजे हे माझं सरकार आहे। आणि म्हणून विकास करताना आपण निसर्गाला विसरलेलो नाही।